नमस्कार, मी आज तुम्हाला जरा वेगळी अशी रेसिपी दाखवणार आहे। मी ओट्स पासून कटलेट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो मी तुमच्याकडे शेअर करत आहे। तेव्हा आपण आता कृतीला आणि मी तुम्हाला साहित्य काय काय घेतले ते दाखवते आणि कृतीला सुरुवात करते। साहित्य वापरत आहे मी दुधी किसून घेतला आहे, कांदा किसून घेतला आहे, हे आलं किसून घेतला आहे, लसूणीच्या बारीक करून घेतलेली आहे, पण मी मिक्सरला लावलेली नाही, सुरीने कट करून घेतलेली आहे। गाजर घेतलेला आहे, थोडा बीट घेतलेला आहे, ही कोथिंबीर, हे कॉर्नफ्लॉवर पावडर, गरम मसाला, काळी मिरी पावडर, कारण आता थंडी पडलेली आहे त्यासाठी काळी मिरीचा वापर करत आहे मी, मीठ घेतलेलं आहे, मिरची पावडर, हे ओट्स थोडेसे मी मिक्सरला लावून घेतलेले आहे आणि हे ओट्स मी कटलेट करताना वरती म्हणजे त्याला लावून ते फ्राय करण्यासाठी मी हे अखंड न्यूट्रिशन ओट्स आहेत हे वापरलेले आहेत। मी दुधी पहिला घेतला आहे, त्यामध्ये नंतर हा कांदा मिक्स करत आहे, बीट घालत आहे आणि गाजर आहे वापरत मी। त्यामध्ये मी आधी आलं लसूणचं हे टाकत आहे बघा, हे मी सगळं चांगलं मिक्स करून घेते आणि यामध्ये आपण आता लोकांमध्ये सगळ्यांना डायबिटीज किंवा प्रेशरचा त्रास असतो, तर त्यावेळेला काय करायचं असा विचार पडतो, त्यासाठी मी नवीन रेसिपी अशी तयार केली आहे की ही मी आज पहिल्यांदाच करून बघत आहे आणि मी तुम्हाला दाखवत आहे। त्याची टेस्ट मी तुम्हाला आता सांगेनच आणि त्याच्यामध्ये मी बटाटा वगैरे काही वापरलेला नाही आहे। हे आपलं मी आता याच्यामध्ये गरम मसाला 1 चमचा आणि काळी मिरी पावडर असं घेतलेलं आहे, ते मी यामध्ये मिक्स करत आहे। आणि ही मी ओट्सची मिक्सरला लावून का घेतलंय, कारण ह्यामध्ये मी बटाटा वगैरे वापरलेला नाहीये, तर त्याचे आपले पॅटीस सारखं ते बनलं पाहिजे, त्यासाठी मी ते ओट्स थोडेसे मिक्सरला लावून घेतलेले आहेत। आता ह्यामध्ये मी ही कोथिंबीर मिक्स करत आहे, त्याचा वास खरंच छान सुटलाय। त्याच्यामध्ये तुम्ही चाट पावडर, चाट हे सुद्धा वापरू शकता। हे आपण आता मीठ टाकणार आहोत अंदाजाने। आता माझ्याकडे चाट मसाला नव्हता, नाही तर तुम्ही तोही वापरू शकता त्यामध्ये। हे मी आता मीठ टाकलेलं आहे, यामध्ये आता आपण मिरची पावडर टाकणार आहोत। हे मी तुमच्या अंदाजाने मीठ आणि मिरची पावडर तुम्ही टाकू शकता। मी 2 चमचे मिरची पावडर टाकलेली आहे त्यामध्ये आणि हे परत आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता मी यामध्ये ही केलेली ओट्सची जी पावडर केलेली आहे ती मी यामध्ये मिक्स करत आहे। आपण आधी एवढीच मिक्स करून बघूया की कितपत त्याचे हे होतात आणि मग आपण ठरवूया की त्याचे पॅटीसच्या आकाराचे आपण ह्या एवढ्या पावडरमध्ये ओट्सच्या बनवू शकतो का। आणि ही मला ओट्सची हे आपण वरून कॉर्नफ्लॉवर लावणार आहोत आणि थोडेसे ते ओट्स पण लावणार आहोत की जेणेकरून ते कुरकुरीत होतील यासाठी। हे बघा, हे आपलं आता बरोबर पावडर झालेली आहे, तरी पण मी ही जी सगळी वाटलेली आहे हे मी अर्धा बाउल घेतलेली आहे आणि ही मी आता सगळी याच्यामध्ये टाकत आहे ओट्स, कारण हे ओट्स कटलेट आपण कितीही खाल्ले तरी काहीही प्रॉब्लेम होत नाही डायबिटीसच्या पेशंटला किंवा प्रेशरच्या पेशंटला। आणि ज्या गोष्टी आवश्यक आहेत दुधी वगैरे त्या गोष्टी या निमित्ताने आपल्या पोटामध्ये जातात, त्यासाठी मी हा एक साधा सोपा प्रयत्न करत आहे। जे आपण कटलेट जे बनवणार आहोत त्याच्यासाठी मी ही 2 असं नाही, ही एवढी कॉर्नफ्लॉवर पावडर घेत आहे आणि त्यामध्ये मी हे थोडेसे जाडे
त्या वरती जे आपण कटलेट बनवणार आहोत त्याला लावण्यासाठी का तर ते खाताना जरा कुरकुरीत लागावं यासाठी हे आपण असं घेतलेलं आहे। आता हा तवा मी तापत ठेवलेला आहे, त्या तव्यामध्ये मी तेल टाकते। तेल टाकते आणि आता ह्याचे मी छोटे छोटे हे बघा ओट्सनी अतिशय सुंदर बटाटा वगैरे न टाकता सुद्धा छान झालंय आणि ह्याचे मी आता छोटे छोटे कटलेट सारखे हे बनवून घेते। आकाराचे बनवून घेतलेले आहेत। आता मी त्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती का, हे मी अगोदर ह्याला ओट्सला लावून घेणार आहे। हे जरा बघा छान दिसतंय तसे आणि ते खातानाही मला वाटतं कुरकुरीत टाकत आहे आणि हे आपण तव्यात लावून घेणार आहोत। तवा आपला तापलेला आहेच। हे परत मी असे लावून घेत आहे, त्याला ते छान चिकटत आहेत। हे परत आपण ह्याच्यामध्ये मिक्स करत आहोत आणि ते परत लावतो। उलटी फिरवत आहोत आणि हे ओट्स बघा त्याच्यावर तसेच राहिलेत आणि ते आता कुरकुरीत होत आहेत। म्हणजे मला वाटतं खाताना थोडंसं आपल्याला हे कटलेट क्रंची पण लागेल। हे बघा अतिशय सुंदर असे झाले आणि त्याला आपण आलं लसूण टाकल्यामुळे ती जे वास स्मेल त्याचा अतिशय छान येतोय। आपले कटलेट तयार आहे। हे बघा ही अशी छान झालेली दिसतंय। आता हे आपण खाऊन बघितल्यानंतरच आम्हाला समजेल, कारण मी पण हे तुम्हाला खरं सांगायचं तर ही अशा पद्धतीने फर्स्ट टाइम करत आहे, पण टेस्ट बघून आम्ही तुम्हाला नक्की सांगू। ही कटलेट आता आपली ओट्सची तयार केलेली आहेत। आता ही मी सर्व करते आणि त्याची टेस्ट ते सांगतीलच आपल्याला कशी झाली आहे ती। क्रंची और टेस्टी, तुम्ही नक्की ट्राय करा। आता तुम्ही कटलेट बघितलीच आहेत आणि तुम्हाला रिप्लाय पण मिळालेला आहे की क्रंची कटलेट झालेली आहेत। ही ओट्सची कटलेट्स ह्या सगळ्या भाज्या घालून तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल। चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि खाऊन बघितल्यानंतर कमेंट्स करायलाही विसरू नका। धन्यवाद।